श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या भाऊबीज आहे, म्हणजेच आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजेचा हा सण कसा साजरा करावा, घराघरामध्ये हा भाऊबीजेचा जो सण आहे तो बहीण भावाच्या एक पवित्र सण आहे आणि बहीण भावाच्या आनंदाचा हा सण आहे. तर या सणाबद्दल मी ही माहिती देणार आहे तुम्हाला की यमराज आणि ही भाऊबीजची प्रथा कशी पडलेली आहे आणि मेन म्हणजे यमराज आणि यमुनाबाई त्याची बहीण होती आणि यमराजाला जेव्हा यमुनाबाईंनी राखी बांधली तेव्हा यमुनाबाईंनी यमराजाला काय भेटवस्तू मागितली आणि जेव्हा यमुनाबाईंनी यमराजाला भेटवस्तू मागितली ती यमराजाने तिला परत दिली का? जी मागितली बहिणींनी भेटवस्तू ती यमराज तिची इच्छा पूर्ण करू शकले का? या भाऊबीजेच्या या पवित्र नात्यावर आणि या भाऊबीजेच्या या चांगल्या दिवसावर मी यमराज आणि त्याची बहीण यमुना यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती आणि या भेटवस्तूबद्दल मी माहिती देणार आहे. जेव्हा आपला भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू घेऊन जातो आणि प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीजेला जातो, तो आनंदाने एक कणभर पण तिच्यासाठी घेऊन गेला तर तिच्यासाठी ती लाख मोलाची ही भेटवस्तू असते. कारण प्रत्येक बहिणीची एक अपेक्षा असते की आपल्या भावाकडून एवढी पण वस्तू मिळाली तरी पण ती एक लाख मोलाची वस्तू तिच्यासाठी आनंदाची आणि प्रेमाची असते. तर या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे की जेव्हा यमराजाला त्याच्या यमुनाबाईंनी राखी बांधली आणि भेटवस्तू मागितली ती यमराजांनी दिली का ते पाहूया. जास्ती वेळ न घेता तुम्हाला दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि हॅप्पी दिवाळी, शुभ दिवाळी. तुमची दिवाळी कशी गेली मला नक्की लिहून सांगा. आणि त्या पहिले आपल्या चॅनलला एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करायला एकच वेळ लागतो, प्लीज लाईक करा. व्हिडिओ भरपूर लोक पाहतात पण लाईक करत नाहीत. सबस्क्राईब पण रोजच्या रोज वाढतात पण लाईक करत नाही. लाईक केलं की मलाही उत्साह येतो. म्हणून प्लीज एक भाऊबीज म्हणून मला नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. चला तर मग सुरुवात करूया. एका दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या आधी यमुनाबाईंनी आपल्या भावाला आमंत्रण दिले, माझ्या घरी भाऊबीजेसाठी तू ये. आणि त्याचा म्हणजे यमदेव जो आहे तो हा मृत्यू लोकांचा कारभार सांभाळण्याचं त्याच्याकडे हे पूर्ण कारभार सांभाळण्याचं काम असतं. हे आपल्या सर्वांना माहीत आहे की मृत्यूची देवता जी आहे दक्षिण दिशेमध्ये राहणारी ती यमदेवता आहे. तर मृत्यू लोकांचा सांभाळण्याचा, कोणाचा मृत्यू कधी आहे आणि कोणाचा मृत्यू ज्या वेळेला आहे त्या वेळेला घेऊन जायचं काम देव करतो, म्हणजे तो यमदेव असतो, आपल्याला माहिती आहे. पण यमुनाबाईंनी खूप वर्षानंतर त्या भाऊबीजेच्या निमित्ताने यमदेवाला राखी बांधण्यासाठी आपल्या घरी आमंत्रित केले. खूप आनंदाने आणि प्रेमाने तिने त्याला बोलवले. यमराजांनी त्याचा कारभार सगळा साईडला ठेवून बंदोबस्त करून तो हे शास्त्रीय पद्धतीनं माहिती देते मी तुम्हाला. तर त्यांनी वेळात वेळ काढला आणि भाऊबीजेच्या योग्य मुहूर्तावर यमराज तिच्या घरी जायला निघाला. जेव्हा यमराज आपल्या घरी येणार आहे तेव्हा त्याची यमुनाबाई बहीण एवढी आनंदामध्ये हरून गेली होती. पण जेव्हा यमदेव आपल्या घरी येतो म्हटल्यानंतरच आपण ते नाव ऐकूनच आपण हैराण होणार आणि आपल्याला ते पटणार पण नाही आणि आपण घाबरून जाणार. यमदेव घरी येतात म्हणजे कुणाला आवडणार. पण ती भाऊ आपल्या घरी येणार आहे म्हणून ती एकदम आनंदामध्ये मग्न झाली होती. मग यमराज घरी आल्यानंतर तिनं थोड्या बोलाचाली केली. त्याचा जो कामाचा म्हणजे हा जो कर्तृत्व आहे तो मृत्यू लोकांचा, म्हणजे जी लोक जीवन जगतात त्यांचा मृत्यू कधी आहे, तो कारभार कसा चालू आहे तो विचारला. कामाची विचारपूस केली. कामाची विचारपूस करून यमुनाबाईंनी त्याच्या कामाची खूप 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 म्हणजे कौतुक केलं त्याच्या कामाचं. तुझं काम चांगलं चाललं, तू चांगलं काम करतो हे सगळं कौतुक केलं. कारण यमुनाबाईला तिच्या भावाशी एक भेटवस्तू मागायची होती म्हणून तिनं कौतुक केलं. कौतुक केल्यानंतर त्यांना आनंदाने तो भरून आला यमदेव. आणि आनंदाने भरून आल्यानंतर यमदेवानी म्हटलं, स्वतःहूनच बोलला की तुला भाऊबीज आहे, तुम्हाला घरी बोलवलेलं आहे आणि इतकं गोडधोड माझ्या आवडीचे पदार्थ तू जेवायला केलेले आहेत आणि तू माझ्या कामाचं पण कौतुक केलेलं आहे. आता तुला भेटवस्तू काय पाहिजे? तर यमुनाबाई म्हटली, तू खरंच दादा मला भेटवस्तू देशील का?
तर तो म्हटला, हे बघ, माझ्या याच्यामध्ये असेल तर मी नक्कीच तुला भेटवस्तू मी देऊ शकत असेल, माझ्या कर्तव्यामध्ये असेल तर मी नक्कीच देईल. तर ती बोली, नाही, विचार कर, तू देत असेल तरच मी सांगते. तर तो बोलला, बघ, माझ्या ह्याच्यामध्ये असेल तर मी नक्कीच देईन, आणि माझ्या ह्याच्यामध्ये नसेल तर मी नाही देऊ शकत, पण मी द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. मग हे झाल्यानंतर मग तिने असं सांगितलं, हे बघ दादा, आजचा भाऊबीजेचा हा दिवस जो असतो तर हा दिवस बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा दिवस असतो. माझी अशी इच्छा आहे की या दिवशी कोणत्याही जगामध्ये, पृथ्वी लोकांमध्ये कोणत्याही बहीण आणि भावाची ताटातूट होऊ नये, ते दोघं एकमेकापासून कधीही दुरावू नयेत, आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये कधीही म्हणजे नातं तुटू नये, म्हणजे दरार नाही येऊ. ही माझी खूप मोठी एक भेटवस्तू आहे. ही भेटवस्तू तू दिली तर मी आनंदाने आणि हीच स्वीकारेल, आणि हीच भेटवस्तू मी आनंदाने स्वीकार करेल, आणि ही खूप माझ्यासाठी मोठी लाख मोलाची भेटवस्तू समजेल. तर तो म्हणला, हे बघ बाई, हे जो काम मी करतो ते हे काम मी आनंदाने आणि खुशीनं करत नाही. हे माझं कर्तव्य आहे, हा माझा कारभार आहे, हा मृत्यू लोकाचा कारभार मी जो कारभार सांभाळतो. तर जर हे काम करायला आम्हाला आनंद होत नाही, जर मी हे काम नाही केलं, आणि हे जे आपण जीवन जगतो मनुष्य लोकांमध्ये, जर आपण मृत्यू आणि जन्म हे मृत्यूचं काम करतो म्हणून हे जग चालतं. जर मृत्यू झाला नसता तर मनुष्य लोकांनी म्हणजे पालनपोषण केलं नसतं, त्यांच्या स्वतःची काळजी घेतली नसती. भले या लोकांना आपला मृत्यू कधी येणार, आपण कधी मरणार आहेत, ही नोंद त्यांच्याकडे नसती, ही नोंद माझ्याकडे असते. पण लोकांना माहिती नसताना सुद्धा ही लोक थोडे ठिकाण्यावर आहेत. आपण कधी ना कधी मरणार आहेत, पण मरायच्या आधी आपण योग्य रीतीने सगळ्या गोष्टीचं पालन करावं, योग्य रीतीनं आपण आपल्या शरीराची काळजी घ्यावी, आणि योग्य रीतीनं ते योग्य वेळेमध्ये, म्हणजे जे काही त्यांच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे तेवढ्या वर्ष ते जगतात, त्यांचं पालन करतात. जर त्या लोकाला मृत्यू नाही आला, मी त्यांना घेऊन नाही आलो, तर ते शरीर म्हातारपणामध्ये किती वेळ साथ देणार आहे. ते तडफडून म्हातारपणामध्ये त्यांच्या याच्यामध्ये ताकद नसते. जसं बालपण असतं तसं म्हातारपण असतं, किंवा ही जी दुनिया आहे तर ही पूर्ण विस्कळून गेली असती, एकमेकावर वादळ आलं असतं लोकांचं. म्हणून हे आमचं कर्तव्य आहे. मृत्यू होतो म्हणून दुसरा जन्म होतो, दुसरा जन्म, एक मृत्यू होतो म्हणून दुसरा जन्म होतो, हे चलन चांगलं चालू आहे म्हणून हे जग खूप स्थिर चालतं. जर हे आम्ही कर्तव्य नाही केलं तर खूप काहीतरी वेगळं होईल, म्हणून आम्हाला हे करावंच लागतं. म्हणून बहिणीला त्यांनी समजावून सांगितलं, आणि बहिणीला त्यांनी असं सांगितलं, जो माझ्या नियमाचं पालन करेल त्याचं नक्कीच मी या दिवशी बहीण भावाची ताटातूट करणार नाही, नियमाचं पालन करेल. दुसरी नियमाचं पालन म्हणजे जे आपल्या आरोग्याची काळजी न घेणं, म्हणजे आपल्या आरोग्याला ज्या गोष्टी घ्यायला नाही पाहिजेत, ज्या गोष्टी, म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं, ज्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजेत, ज्या आपल्या शरीरासाठी धोकादायक आहेत, त्या वस्तू जी लोक करतात त्या लोकांसाठी, जे आपलं आरोग्य म्हणजे 4 दिवस जगायचं तर आपण 2च दिवस जगू, अशा काही आपण म्हणजे ज्या गोष्टीचं आपण पालन करत नाही त्या गोष्टी आपण यूज करतो, त्या लोकांसाठी हे यमराजाच्या मृत्यू, म्हणजे यमराजाला आपण आ बैल मुझे मार स्वतःहून बोलून घेतो, त्या लोकांसाठी मी मागे पुढे न पाहता मी त्यांच्या दारामध्ये जाऊन त्याला माझ्या दारामध्ये येऊन हजेरी लावावीच लागेल. म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी माझ्या दक्षिण दिशेला दीपदान, घराघरामध्ये लोक माझ्या नावाने एक दीपदान करतात. का? की जे अकाली मृत्यू येतात ते का येतात, आपण कोणी काहीतरी गाडी दारू पिऊन चालवतात लोक, कोणी कोणत्या नशेमध्ये चालवतात, कोणी आजार विचार डोक्यामध्ये करतात आणि डोक्यामध्ये विचार करत करत गाडी चालवतात, बरेच लोक फोनवर बोलत बोलत गाडी चालवतात, बरेच लोक कुठल्याही स्पीडनी गाडी चालवतात. म्हणजे याला म्हणतात नियमाचं पालन न करणं. म्हणजे हे असं झालं की मग स्वतःहून आपलं चांगलं दैनंदिन जीवन जे आहे तर स्थिर जगा, आनंदी जगा, कुणाला मदत करू नका, आणि होत असेल तर खूप चांगलं, होत नसेल तर कुणाला विनाकारण त्रास देऊ नका. याचा अर्थ असा आहे, तुम्ही सुखी जगा, होत असेल तर नक्कीच दान करा, नाही झालं तर तुमचं कर्म करा, जसं कर्म तसं आपल्याला फळ मिळत असतं. मग अशा पद्धतीनं यमुनाबाईंनी आपल्या भावाला यमराजाला ओवाळणी केली, त्याचं औक्षण केलं, गोडाधोडाचं नैवेद्य म्हणजे गोडाधोडाचं जेवण केलं, त्याला ओवाळणी केली, जेवू घातलं, आणि त्याच्याकडून लाख मोलाची बहीण भावाची ताटातूट नाही हो. आणि हा दिवस पूर्ण म्हणजे आजच्या दिवसापासून हा दिवस
भाऊ आणि बहिणीचा म्हणूनच ओळखला गेला पाहिजे. तर त्या दिवसापासून असं म्हणतात की अनेक कथा आहेत यमराज आणि यमुनेबाईवर. तर ही कथा पडलेली आहे. तर ह्या अशा बऱ्याच लाखो कथा आहेत त्याच्यावर. तेव्हापासून असं बोलतात की भाऊबीजेचा हा सण साजरा केला जातो. तर ही माहिती कशी वाटली भाऊबीजची तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली.